काल परवा खेड तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी काही उद्घाटनं केली. उद्घाटन करण्याबद्दल आमचं कुठलंही भांडण नाही, तांडण नाही, काय नाही. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जरूर करा. परंतु ती उद्घाटन करण्याचा खऱ्या अर्थानं अधिकार हा चाकण कृती समितीचा होता. कोणाचा होता? त्यामध्ये आजी माजी खासदार असतील, आजी माजी आमदार असतील, तुम्हीही होते. आम्ही काही नाकारत नाही. त्यावेळेस आम्हाला पत्र दिलं त्यांनी. शिवाय ती जी संस्था आहे ही स्वायत्त संस्था आहे आणि तुम्ही त्याचं उद्घाटन करायला जाताय, काय करताय? आणि ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं खिशाला झळ दिली, ते बॅनर बनवले, त्या गाड्यांची सुविधा केली, ज्या माझ्या कामगाराने त्या दिवशी MIDC मध्ये कामाला गेला नाही, तो इथून ते 30-35 किलोमीटर पायी गेला, त्याचं तुम्हाला आठवणच नाही का? फक्त मी करतोय, मलाच करायचं आणि हे सगळं मीच करतोय असा तालुक्याचा लोकप्रतिनिधी जर सांगत असेल तर आपलं काय जमणार नाही. तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं, आत्ताही सांगतो की जर चाकणच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये एवढा रोष काय, तुमच्या अख्ख्या भाषणामध्ये सांगावं, तुम्ही कधी उल्लेख केला का? चाकण कृती समितीने जे आंदोलन उभं केलं होतं, हायवे अडवला, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. तो बाळू नाणेकर सारखा फाटका तुटका कार्यकर्त्यांनी कितीतरी वेळा कार्यक्रम केला. त्यांनी अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवारांना देखील अंगावर घेतलं होतं. त्यांना सुद्धा तो भेला नव्हता. त्याची सुद्धा तुम्हाला आठवण येत नाही. फक्त मी किती काम करतोय. अरे कशासाठी कर? हे करा. करण्याबद्दल दुमत नाही. तुम्हाला लोकांनी 52,000 निवडून दिलेले, म्हणजे तुम्हाला असं वाटायला लागले की मी तालुक्याचा काहीतरी आता शब्दही वापरणं उचित होणार नाही. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की तुम्ही जे करताय हे चुकीचं करताय. आता पोलीस स्टेशनचा विषय घ्या. अजूनही पत्रामध्ये सरळ उल्लेख आहे हद्दी कायम व्हायच्यात. जर आमचं चाकण उत्तर, चाकण दक्षिण, माळुंग, अरे आम्हालाच कळा ना कुठं कंप्लीट करायला जायचे. काय झाले, मी मार्केटला आलो, त्याला काय गडबड झाली, फोन यायला लावा, तेव्हा नाही तिकडे लावा. माळुंग्याचा कार्यकर्ता फोन करतो, अहो अध्यक्ष असं झाले, फोन कुठं करायचा, तेव्हा ते दक्षिणला करा. चाललंय काय? हद्दी कायम नाही तुमचं, काय चाललंय त्याच्यावर खऱ्या अर्थानं बोला ना, बोला त्याच्यावर. नक्की काय आहे तुमचा विषय? तिथं मानान तारांकित प्रश्न, तिथं काय तुम्हाला घेणं देणंच नाही. कारण काय, तुमचं ओके भागले सगळं. पूर्वीच्या आमदाराला 3 पोलीस स्टेशन होती, चाकण, खेड, आळंदी. आता तुम्हाला 17-10 झाल्यात. सांगायचं नको, सगळं मायबाप जनतेला कळते. हा, तहसीलदारांचा काय कारभार चाललाय. अहो आता तहसीलचा सुद्धा इतका भयान विषय, प्रांताचा तहसील, 10वीचे निकाल लागल्यात, याच्यावर तुम्ही काय बोलताय का? नॉन क्रिमिनलचे दाखले असतील, अनेक दाखले विद्यार्थ्यांना भेटल्याशिवाय हे होणार नाही, त्याच्यावर तुम्ही बोलताय का? नाही बोलत. मी उद्घाटन करायचं, मी ठेवायचं. अरे तुमचेच प्रतिनिधी तिथे निवडून आले, तुम्ही अभिमानाने सांगताना 5 जण आहे, काय लावला त्या मुंगशेताईचा फोटो लावायला पाहिजे होता. पण तुम्हाला भीती वाटायला लागली, मुंगशे पुढचा स्पर्धक होतो काय. आता तो थल्लाप्पा काय विजय झालाय तिकडं मुख्यमंत्री, तालुक्यात एक विजय बोलायचंच नाही. आता एक विजय 100% तयार झालेला आहे तुमच्या विरोधामध्ये. आमचं एक म्हणणं आहे, आमदार साहेब तुम्हाला विनंती राहील, आमच्या चाकण पोलीस स्टेशनचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत, माळुंगी, चाकण, उत्तर, दक्षिण, हे याच्यावरती तारांकित प्रश्न करा. नक्की यांच्या हद्दी काय, कशा, कुठं, कवा. पहिलं नेलं कडाच्या वाडीला 6 महिन्यांनी बंद, आता आणलं हायवेला. हा ते हायवेला कुठं जायचं नक्की? लोकांना कळतच नाही. सर्वसामान्य महिलेला ज्यावेळेस एखादी अडचण येते, तिला जायचं कुठं, काय करायचं, कसं करायचं, खूप काही बोलण्यासारखं आहे आणि मी ती बोलत राहणार आहे. माझ्या जीवाची मी न पर्वा करता मी बोलत राहणार आहे. तुम्हाला काय करायचंय, काय नाही करायचं ते करा. तुमच्या बाबतीमध्ये काय झाले, तुम्ही एक जण कोणतरी धरलाय, सकाळ आम्ही आपलं ते ओपन केलं, तो वा 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 काय बोलायचं, सगळ्या जाहिराती सगळं येईन, मी ते केलं, मी आमकं केलं, मी पालनं केलं, मी बिस्ताने केलं. कागदोपत्री तुम्ही 100% तिथं समर्थ आहात. ते कागदही तुम्ही दिल्यात, मी नाही म्हणत नाही. भाषांनी मदत केली असेल, कृती समितीचा खरं यश असताना सुद्धा तुम्ही कृती समितीला, चाकण कृती समिती हा विषय आहे आणि जर तुम्ही त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असाल तर ते आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कालही मान्य नव्हतं, आजही नाही आणि उद्याही मान्य करणार नाही. आता आम्हालाच शंका आहे की तुम्हाला ते का चाकण हे नाव आलं, की तुमच्या मनामध्ये काय नेमकं होतं मला काय माहीत नाही. आता त्याचाही संशोधनाचा विषय आम्ही तो करणारच आहे भविष्यामध्ये, सोडणार नाही. तुम्ही अजून 25 वर्ष आमदार राहिले तरी तो आम्ही विषय घेणारच आहे. परंतु आमचं परत एकदा सांगतो तुम्हाला की कृती समितीने जे पत्र दिलं, जी स्वायत्त सत्ता आहे, त्या संस्थेने आम्हाला त्याच वेळेस त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता. त्यावेळेस माजी खासदार आढळराव असतील, विद्यमान खासदार कोले साहेब असतील,
तुम्ही होता, दिलीपराव मोहिते होते. तुम्हीच एकट्याने घ्यायचा, नारळ घे, टिकाव घे. आता ते गावड्याची आठवण आहे मला यायला, शिरूर तालुक्याची आमदाराची. त्याची आपलं फॉर्च्युनरमध्ये ना टिकाव खोरं तसलंच घ्या तुम्ही. आपलं उठलं का सुटलं आणि कुठं कार्यकर्ता म्हणला साहेब हो का मी नगरपालिकेच्या माध्यमातून इथे हे करतो, घे खोरं हा टिकाव. अरे बंद कर बाबा, हा खेळ तुझ्या पाया पडतो, हा खेळ बंद कर. सर्वसामान्य कार्यकर्ते काम करत असतात, कुठे कुठल्याही पक्षाचा असू द्या, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही गट असतील, शिवसेना. त्या कार्यकर्त्यांना काय लागतं? दानं नाही लागत. जो कार्यकर्ता काम करतो, एखादं पत्र देतो, त्याचाही त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उल्लेख करा. अहो तुमच्या सारख्या प्रतिनिधीमुळे ना काँग्रेसला काय काय अडचणी येतात हे आमच्या सारख्याने सांगणं आता उचित होणार नाही. पण योग्य वेळ आल्यावर आम्ही तेही बोलू, बोलल्याशिवाय राहणार नाही. कारण देशामध्ये जर सत्ता परिवर्तन करायचे असेल तर आदरणीय फक्त राहुलजी गांधी परिवर्तन करू शकतात, हे याचं भान ठेवा. आणि काँग्रेसला जर हलक्यात घ्यायचा प्रयत्न कोणी करीत असेल, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही जर काँग्रेसला हलक्यात घ्यायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला परत सुट्टी नाही, नाही, नाही.